नमस्कार, निलिमा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहूया झटपट होणारी अशी एक भाजी, कच्चा टोमॅटो आणि पनीर याची भाजी। तुम्ही याला भाजी म्हणा किंवा भुर्जी म्हणा, पण ही भाजी अतिशय अप्रतिम चवीची होते। तुम्हाला नक्कीच आवडेल। यासाठी मी अगदी सुटसुटीत आणि बेताचं असं साहित्य घेतलेलं आहे। 2 कच्चे टोमॅटो, वजनी 100 ग्रॅम, त्यासाठी 1 कांदा, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला, थोडासा टोमॅटो सॉस, चवीपुरतं मीठ आणि तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर साखर घालू शकता। 125 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीर जरा कोमट पाण्यातून धुवून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा आंबटसर वास जो असतो तो निघून जातो। टोमॅटो चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपण टोमॅटो ज्याप्रमाणे कोशिंबीरीला चिरतो तसेच आपल्याला कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचा आहे। अगदी जाड नाही आणि फार बारीकही नाही। तर प्रथम आपण कांदा टोमॅटो चिरून घेऊया। कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे। कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली आहे। आता भाजी करायला सुरुवात करूया। भाजीसाठी कढईत आपण ठेवलेली आहे। 2 चमचे तेल घालते, 2 ते 3 चमचे तेल घालते आहे। ह्या भाजीसाठी जास्त तेल घालायचं नाही आहे, कारण पनीर आहे त्याला नंतर थोडंसं तेल सुटतं। पनीर स्निग्ध आहे आणि ते परतताना थोडंसं ऑइली होतं, त्यामुळे अगदी बेताने तेल घालायचं आहे। मोहरी घालायची नाहीये, हिंग पण घालायचा नाहीये, फक्त जिरं। तेल तापलेलं आहे, जिरं घालते। हळद घालते आहे थोडी आणि यावर घालूया कांदा। कांदा थोडासा परतून झाला, यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया। एक चमचा भरून अगदी व्यवस्थित आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। आता यामध्ये दोन्ही परतून घेऊया। कांदा थोडासा परतून होऊ दे, थोडासा रंग बदलला की आपण यामध्ये टोमॅटो घालूया। कांदा परतून झालेला आहे, आता टोमॅटो घालते। टोमॅटो हे आपण व्यवस्थित परतून घेऊया। 1 मिनिटभर यावर झाकण ठेवते, म्हणजे त्याला चांगली वाफ येईल। 2 मिनिटं झालेली आहेत, पाहूया। कांदा आणि टोमॅटो अगदी हलकासा परतला गेलेला आहे। आता यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेऊया। यामध्ये मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही, पण तुम्हाला जर का हिरव्या मिरचीचा स्वाद आवडत असेल तर तुम्ही आलं लसूण आणि मिरची असं सुद्धा यामध्ये वाटण घालू शकता। अर्धा चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, चवीपुरतं मीठ, आणि हे व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊया। मसाले तर मिक्स झालेले आहेत। यामध्ये आता टोमॅटोचा सॉस घालून घेते। 1 चमचा टोमॅटो सॉस,
आणि पुन्हा एकदा नीट ढवळून घेते. आपल्याला मस्तपैकी वाफ द्यायची आणि सगळ्यात शेवटी यामध्ये पनीर मिक्स करायचे. टोमॅटो शिजायला वेळ लागत नाही. कांदा चांगला परतून घेतलाय त्यामुळे तोही शिजायला वेळ लागणार नाही. आता झाकण ठेवूया आणि व्यवस्थित एक वाफ आणूया. भाजीला चांगली वाफ येते तोपर्यंत पनीर हाताने कुस्करून घेऊया. हात चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. पनीर थोडं असं कुस्करून घेऊया. ही भाजी माझ्या सूनबाई खूप छान करतात. तिची अगदी फेवरेट भाजी आहे, स्पेशल भाजी आहे. ती सर्वच भाज्या खूप छान करते. आता हे पनीर कुस्करून झालेलं आहे. टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे ना, परतला गेला आहे ना ते पाहूया. आता यामध्ये मी एक चिमूटभर साखर घालणार आहे, अगदी पाव चमचा. साखरेमुळे भाजी लज्जतदार होते. आपण ते गरम मसाले किंवा किचन किंग मसाले किंवा कोणतेही आलं लसूण हे जे थोडेसे स्ट्रॉंग पदार्थ घातलेले असतात भाजीमध्ये, तर साखरेच्या चवीने त्याचे अगदी खूप जो स्ट्रॉंग वास आहे तो थोडासा मोडतो आणि भाजी रुचकर चविष्ट अशी होते. साखर ऐच्छिक आहे. आता हे कुस्करलेलं पनीर जे आहे ते भाजीमध्ये घालून घेते. पनीर घातल्यानंतर भाजी खूप वेळ ढवळायची नाहीये, अगदी हलकीशी फक्त मिक्स करून घ्यायची. पनीर आता व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे. छान मिक्स झाली आता भाजी. आता ही भाजी आपली तयार आहे. पनीर घातल्यानंतर फार वेळ ठेवायची नाही, नाहीतर त्याला तेल सुटत जाईल आणि पनीर थोडंसं मग चिवट होतं. तर मस्त गरमागरम कच्चा टोमॅटो आणि पनीर ही भाजी आपली तयार आहे. पोळी, फुलका किंवा प्लेन पराठा कशाबरोबरही छान लागते. किंवा ब्रेडच्या स्लाइसमध्ये तरी तुम्ही घालून सँडविच करून खाल्लं तरी सुद्धा खूप छान सँडविच होतं. यावरून घालूया मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर करून पहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.